तुम्ही पाहताय विद्रोही सागर न्यूज, आवाज लोकशाहीचा। ईवीएम हटाओ, ईवीएम हटाओ, संविधान बचाओ, संविधान बचाओ, ईवीएम हटाओ, ईवीएम हटाओ, संविधान बचाओ, संविधान बचाओ, ईवीएम हटाओ, संविधान बचाओ। थँक्यू। नमस्कार, मी राजू रोजेकर, विद्रोही सागर न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत। आपण आलेलो आहे विभागीय आयुक्त कार्यालय छत्रपती संभाजीनगर समोर। येथे ईव्हीएम हटाओ, लोकशाही बचाओ, संविधान बचाओ यासाठी साखळी उपोषण, बेमुदत साखळी उपोषण चालू आहे। तर त्यांचा आज 39वा दिवस आहे। तर या संदर्भात आपण नेमकं जाणून घेऊया उपोषणकर्त्यांकडून की त्यांची काय मागणी आहे आणि आजपर्यंत त्यांना काय न्याय भेटला नाही भेटला। सर नमस्कार, आपला परिचय द्या आणि आपलं परिचय द्या आणि नेमकं काय आहे। मी पत्रकार नजीमुद्दीन काजी, औरंगाबाद। आणि ईवीएम हटाओ, देश बचाओ, ईवीएम हटाओ या मागणीसाठी आमचे ज्येष्ठ पत्रकार संपादक पंडित भाई गायकवाड हे गेल्या 39 दिवसापासून बेमुदत साखळी उपोषणाला विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे बसलेले आहेत। आणि त्यांच्याबरोबर अशोक जायभाई सुद्धा आहेत, सुरेश चव्हाण दादा आहे, अशोक जोहरे आहेत, मी आहेत आणि अनेक पत्रकार लोकांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। अनेक वकील लोकांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि रिक्षा युनियनचे लोकांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे। विविध पक्षाचे नेते, विपक्षाचे नेते लोकांनी सुद्धा आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। या 39 दिवसामध्ये हजारो लोकांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। आमची अशी मागणी आहे की ईव्हीएम मशीन हटवून बॅलेट पेपरवर जोपर्यंत निवडणुका घेण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत साखळी उपोषण करणार आहोत। आता लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत, विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत, ठीक आहे, पण आता येणाऱ्या विधानसभाच्या निवडणुका असो, जिल्हा परिषदच्या निवडणुका असो, महानगरपालिकेच्या निवडणुका असो, पंचायत समितीच्या असो, नगरपालिकेच्या असो, ग्रामपंचायतच्या असो, या निवडणुका कमीत कमी बॅलेट पेपरवर घेण्यात यावा या मागणीसाठी आम्ही बसलेलो आहोत। आज 39 दिवसापासून आम्ही इकडे बसलेलो आहोत। शासनाने आमची दखल घेतली का नाही आम्हाला माहित नाही, प्रशासनाने आमची दखल घेतली की नाही ते आम्हाला माहित नाही। आम्ही जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत साखळी उपोषण सुरू ठेवणार आहोत। तर आतापर्यंत तुम्हाला विभागीय आयुक्त कार्यालयातून किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातून कुणीच आतापर्यंत असं भेटण्यासाठी? विभागीय आयुक्त कार्यालयाकडून त्यांचे कर्मचारी आले होते, 1-2 त्यांनी पत्रे दिलेले आहेत। त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही तुमचे जे मागणी आहे आम्ही वरते प्रशासनाला आम्ही कळवू। आणि आमचे जे उपोषण करतायत, मुख्य उपोषण करता पंडित भाई गायकवाड यांनी भारत देशाचे राष्ट्रपती यांना सुद्धा एक बाय पोस्टाने पत्र पाठवलेले आहे। आमचा पत्रव्यवहार सुरू आहे। आम्ही कायदेशीर मार्गाने आम्ही उपोषण करीत आहोत। आता येणाऱ्या महानगरपालिका आपलं संभाजीनगरचं महानगरपालिका इलेक्शन आता होणार आहे थोड्याच काळामध्ये, तर त्या संदर्भात तरी त्यांनी काही निर्णय तुम्हाला? आमची तीच मागणी आहे ना। आता लोकसभाच्या निवडणुका झाल्या, विधानसभाच्या झाल्या, आमची मागणी तीच आहे का येणाऱ्या महाराष्ट्र राज्यामध्ये आता 27 महानगरपालिकाची निवडणूक होणार आहे, जिल्हा परिषदच्या निवडणुका होणार आहे, पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहे, ग्रामपंचायतची निवडणूक होणार आहे। त्या निवडणुका कमीत कमी बॅलेट पेपरवर घ्या। तुम्ही कशाला घाबरता बॅलेट पेपरला? बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याला का घाबरतात? ही नागरिकांची मागणी आहे, लोकांची मागणी आहे। तुम्ही बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याला का घाबरतात हा माझा सवाल आहे। म्हणजे प्रशासनाने यांच्याकडे आजपर्यंत येऊनही बघितलेलं नाही। आज 39वा दिवस आहे, पण यांचं असं म्हणणं आहे की आम्ही जोपर्यंत ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर इलेक्शन घेतणार नाही तोपर्यंत इथून हटणार नाही। तर आपण यानंतर
आमचं बेमुदत उपोषण चालूच राहणार आहे. बर, त्यांचं असं म्हणणं आहे की आमचं उपोषण हे लाईफ टाईम चालू राहणार आहे जोपर्यंत ईव्हीएम हटत नाही.